महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2023-24 या हेड अंतर्गत 8,98,692 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी अंबाबाई देवी मंदिराच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याची येथील स्थानिक रहिवाशांची मागणी होती। ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचत होते, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याची परिस्थिती होती। त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्वरित या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू झाले। त्यानुसार या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने येथील नागरिकांच्या समस्या दूर झाल्या, त्यामुळे येथील स्थानिकांना दिलासा मिळाला असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केले। दरम्यान या ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभाप्रसंगी सुनीता कांबळे, मालती सारवडकर, सीताबाई शितोळे, विमल कांबळे, सखुबाई कांबळे, दत्तात्रय डोंगरे, सागर कांबळे, प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, सलीम शेख, लक्ष्मण कांबळे, शेखर कांबळे, शिवशरण दोडमनी, फिरोज पठाण, वसंत कांबळे, माणिक कांबळे, महादेव राठोड आदींच्या उपस्थितीत या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा विधिवत पूजन होऊन शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 22 रामवाडी परिसरामध्ये अंबाबाई देवळाच्या मागच्या परिसरात गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती। नागरिकांनी वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष रूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी 8,98,000ची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे आणि आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या आपल्या रामवाडी परिसरातील माझे युवा सहकारी सागर कांबळे, शंकर मामा गायकवाड, बाबासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, सलीमबाई शेख, लक्ष्मण कांबळे, शेखर कांबळे, मल्लिकार्जुन वाघमारे, धनंजय माळगे, शिवशरण दोडमनी, त्याच पद्धतीनं सुमनताई कांबळे, मालनताई सारवाडकर, नूरजा आपा शेख, सुवर्णाताई शितोळे, सीताबाईताई शितोळे, भीमाताई बनसोडे, दीपाताई शालिमल, वच्छलाताई गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदाताई माळगे, सुदर्शनताई माळगे, सखुबाईताई कांबळे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माझे तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाचं काम या ठिकाणी आज करण्यात येत आहे आणि गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्याबद्दल नागरिक सातत्यानं तक्रार मांडत होते। त्या नागरिकांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी आज कामाची शुभारंभ या भागातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।